नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुम्हाला थर्ड सेमिस्टर इलेक्ट्रिकलच्या के स्कीमच्या संदर्भात काही माहिती देणार आहे. ओके, तर सगळे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहे असे गृहीत धरून आपण सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर E1K बघितलं, E2K बघितलं आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, E3K. तर E1K मध्ये तुम्ही बेसिक मॅथ, ओके, मग बेसिकमध्ये काय, बेसिक मॅथ, बेसिक सायन्स आणि कम्युनिकेशन स्किल, अशा कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश. तर असे 3 टॉपिक बघितले, 3 सब्जेक्ट बघितले आणि याचा तुम्ही अभ्यास केला. ओके, मॅथ शिकला, बेसिक सायन्स शिकला, त्याच्यानंतर कम्युनिकेशन. त्याच्यानंतर E2K मध्ये हे बेसिक आहे. पॉलिटेक्निकची कोणतीही ब्रँच जरी तुम्ही जॉईन केली किंवा घेतली तरी ह्या कोणत्याही ब्रँचला हा सब्जेक्ट किंवा हे सब्जेक्ट कॉमन आहेत, कॉमन टू ऑल ब्रँच. दिस सब्जेक्ट आर कॉमन टू ऑल ब्रँच. मग तुमची कोणतीही ब्रँच असो, मेकॅनिकल, सिव्हिल, ॲटोमोबाईल, केमिकल, AIML, अजून कोणतीही ब्रँच जरी असेल तरी हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते कॉमन असतात, सगळ्यांसाठी कॉमन असतात. तर याच्यामध्ये M1 आहे मॅथमॅटिक्स, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. ओके, पॉलिटेक्निकचं बेसिक. त्याच्यानंतर सायन्समध्ये 2 आहेत, एक फिजिक्स, बेसिक फिजिक्स आणि दुसरं बेसिक केमिस्ट्री, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर याच्यामध्ये 3 टॉपिक आहे आणि हा सब्जेक्ट आहे ऑनलाईन आहे. कसा आहे, ऑनलाईन, MCQ पॅटर्नमध्ये असतो. त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश, इंग्रजी येणं काळाची गरज आहे. ओके, तर कंपनी सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायचे वेगवेगळे, आणि हे इंटरव्ह्यू फेस करताना तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुमचा पूर्ण सिलेबस इंग्लिशमध्ये. बघा, इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर गेलात तुम्ही, कोणत्याही खंडामध्ये गेलात, कोणत्याही देशामध्ये गेलात, जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जसं भारतामध्ये तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये गेलात तर तुम्हाला हिंदी जर येत असेल तर तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हां, साऊथ इंडियामध्ये गेल्याच्यानंतर हिंदीचा थोडा इश्यू आहे, परंतु तरी पण ओव्हरऑल भारतामध्ये जर गेले तुम्ही तरी अर्ध्या भारतामध्ये हिंदी बऱ्यापैकी चालते. तसंच पूर्ण जगामध्ये इंग्रजी चालते, म्हणून कम्युनिकेशनसाठी इंग्रजी ही भाषा खूप महत्त्वाची आहे. आणि ते बेसिक कम्युनिकेशन स्किल काय आहेत, डायलॉग रायटिंग किंवा कम्युनिकेशन, त्याच्यानंतर प्रोनाऊन्सिएशन, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायचं किंवा बघितलं असेल तुम्ही. ओके, आता आपल्याला सेकंड सेमिस्टरचा एक सब्जेक्ट, सेकंड सेमिस्टरकडे येऊ आपण. ओके, तर इथं तुम्हाला अप्लाइड होतं बा. मग आता अप्लाइड मॅथ M2 म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर अप्लाइड सायन्स, सायन्सच पण कसं अप्लाइड. मग याच्यामध्ये परत फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, तर हे अप्लाइडचं आहे, थोडं ॲडव्हान्स व्हर्जन आहे, आणि इथं इलेक्ट्रिकलसाठी FEE आणि EOE हे 2 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. बघा, हे बेसिक, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, असे 2 सब्जेक्ट तुमच्या सिलेबसला असतात. हा तुमचा पूर्ण इलेक्ट्रिकलचा गाभा आहे, लक्षात घ्या. हे माहीत असणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. ओके, तर हे जर समजलं तुम्हाला तर पूर्ण बाकीचं E3K, E4K, EE5K आणि EE6K हे सगळे सेमिस्टरचं बेसिक कोणते सब्जेक्ट आहेत, FEE आणि EOE हे 2 सब्जेक्ट आहेत. ओके, आता याच्यामध्ये परत 5 टॉपिक आहेत. याच्यामध्ये 5 टॉपिक कोणते, बेसिक पॅरामीटर, याच्यामध्ये काय असेल, करंट, व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स, याच्या डेफिनेशन्स, टर्मिनॉलॉजी.
ओके, आणि त्याचे सिम्पल न्यूमरिकल. त्याच्यानंतर दुसरा आहे DC सर्किट. दुसरा कोणता आहे? DC सर्किट. हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सिरीज पॅरलल रेजिस्टन्सेस, त्याच्यानंतर ओम्स लॉ, त्याचे न्यूमरिकल्स, रेजिस्टन्स फाइंडिंग वगैरे. त्याच्यानंतर तिसरं एक कॅपॅसिटर अँड बॅटरीज. कॅपॅसिटर अँड बॅटरीज हा तिसरा टॉपिक आहे. कॅपॅसिटर अँड बॅटरी. कॅपॅसिटर काय काम करतं, चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, बॅटरी, हे तुम्ही सगळे शिकले असाल. त्याच्यानंतर फोर्थ टॉपिक आहे तुमचा मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट. आता ह्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेट म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, त्याचे युनिट, त्याचं रिलेशन, परमिएबिलिटी म्हणजे काय, परमिटिव्हिटी म्हणजे काय, त्याचं रिलेशन, ओके, फील्ड स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किटचा डिफरन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं शिकलात. त्याच्यानंतर लास्ट टॉपिक आहे EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर याच्यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं शिकला असाल. ओके. त्याच्यानंतर EUE हा सब्जेक्ट जो आहे, या सब्जेक्टमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पार्ट्स तुम्ही शिकलात. ओके. तर इथं आपण काय बघणार आहेत, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटमध्ये काय काय शिकले तुम्ही, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, कलर कोडिंगवर त्याचं रेजिस्टन्स फाइंडिंग, कॅपॅसिटर फाइंडिंग, इंडक्टर फाइंडिंग, ओके, टाईप्स ऑफ नेटवर्क, टाईप्स ऑफ सिग्नल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या पहिल्या टॉपिकमध्ये शिकले. त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा डायोड, सेमीकंडक्टर डायोड. ओके. याच्यामध्ये सेमीकंडक्टरमध्ये इंट्रॅन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रॅन्सिक सेमीकंडक्टर, P टाईप मटेरियल, N टाईप मटेरियल, PN जंक्शन डायोड, त्याच्यानंतर झिनर डायोड, स्कॉटकी डायोड, त्याच्यानंतर फोटो डायोड, LED डायोड, असे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्येच रेक्टिफायरसुद्धा आहे, रेक्टिफायर, फिल्टर, ओके. त्याच्यानंतर याच्यामध्येच वेव्ह शेपिंग सर्किटसुद्धा आहे. काय, वेव्ह शेपिंग सर्किट. तर याच्यामध्ये डिफरन्शिएटर, इंटिग्रेटर, त्याच्यानंतर क्लिपर, क्लॅम्पर, ह्यासुद्धा गोष्टी याच्यामध्ये आहे सेकंड टॉपिकमध्ये. थर्ड टॉपिक आहे तुमचा ट्रान्झिस्टर. तर ह्या ट्रान्झिस्टरमध्ये तुम्ही NPN ट्रान्झिस्टर, PNP ट्रान्झिस्टर, त्याचं बायसिंग, त्याचं कॉन्फिगरेशन, CE कॉन्फिगरेशन, CC कॉन्फिगरेशन, CB कॉन्फिगरेशन, त्याची कॅरेक्टरिस्टिक, डिफरन्स, अल्फा, बीटा, गॅमा, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचे न्यूमरिकलसुद्धा ह्या तिसऱ्या टॉपिकमध्ये आहेत. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे तुमचा ऑसिलेटर. ऑसिलेटर, ऑसिलेटर म्हणजे काय, RC ऑसिलेटर, LC ऑसिलेटर म्हणजे काय, बार्क-हुसेन क्रायटेरिया काय सांगतो. त्याच्यानंतर कॉल्पिट ऑसिलेटर, हार्डली ऑसिलेटर, RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. तर हे सगळे ऑसिलेटर तुमच्या सिलेबसला आहे. क्रिस्टल ऑसिलेटर, ओके. तर हे ऑसिलेटरवर एक टॉपिक आहे. डायग्राम आणि एक्सप्लेनेशन तुम्ही ते शिकला असाल. आणि लास्ट आहे तुमचं DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर याच्यामध्ये वेगवेगळे IC 79XX, IC 78XX. तर ह्या IC तुम्ही शिकलेत किंवा IC 729, त्याची पिन डायग्राम, पिन डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर UPFC सर्किट, त्याच्यानंतर IPFC सर्किट, त्याच्यानंतर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. याच्यामध्ये रेक्टिफायर, फिल्टर, त्याच्यानंतर तुमचं झिनर डायोड ॲक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, हे सगळं तुम्हाला इथं शिकायला भेटेल. तर हे दोन जर सब्जेक्ट तुमचे जर बऱ्यापैकी म्हणजे बेसिक तुमचं जर क्लिअर असेल तर इथं मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. इथं तुम्हाला अडचण येईल का, अजिबात अडचण येणार नाही. तर हे दोन सब्जेक्ट मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचेत आणि ते क्लिअर केल्याच्या नंतरच आपल्याला इलेक्ट्रिकल थर्ड सेमला बघायचं आहे. ओके. तर बघा आता इलेक्ट्रिकल थर्ड सेमबद्दल आपण थोडं बघू. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे.
सो लिहून घ्या हे. आता बघा, हे 4th सेम 5th सेम आणि 6th सेम हे काय आहेत? हे ॲडव्हान्स सेमिस्टर आहे. आता इथं तुमचं बेसिक सेमिस्टर आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिकलचं हे पहिलंच सेमिस्टर आहे, फर्स्ट इयर कॉमन असतं सगळ्यांना. ओके, तर त्यात पण सेकंड सेमिस्टरला इलेक्ट्रिकलचे 2च सब्जेक्ट आहेत. कोणते? FEE आणि EOE. त्याच्याबद्दल आता आपण चर्चा केली, येतं लक्षात. तर बघा, आता आपण आपल्या ह्या सेमिस्टरचे विषय बघू. तर पहिला विषय तुमचा GTD, दुसरा विषय तुमचा EEM, तिसरा विषय तुमचा ECN आणि चौथा विषय तुमचा FPE. ओके, तर हे तुमचे बेसिक सब्जेक्ट आहेत जे तुमच्या 3rd सेममध्ये आपल्याला बघायचे आहेत. आता 4th सेमिस्टर आणि 5th सेमिस्टर नंतर बघू आपण. ओके, तर बघा, GTD म्हणजे काय? जनरेशन, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन. ओके, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन. मग इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते, कशी ट्रान्समिट होते, कशी डिस्ट्रीब्यूट होते, हे आपण ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. ओके, ज्याला आपण GTD असं म्हणतो. GTD, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा EEM. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. इलेक्ट्रिकलचे पॅरामीटर मेजर करायचे, म्हणजे करंट मोजायचा, व्होल्टेज मोजायचं, पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं, पॉवर मोजायची, एनर्जी मोजायची. हे इलेक्ट्रिकलचे पॅरामीटर फाइंड आउट करणं. इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट्स, कॅपॅसिटन्स मोजणं, रेजिस्टर मोजणं, सिग्नलिंग मोजणं, फ्रिक्वेन्सी मोजणं, टेम्परेचर मोजणं, हे कसं मोजायचं हे आपण बघणार. मग हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे जे पॅरामीटर आहेत किंवा जे इक्विपमेंट आहेत त्याच्यामुळे मोजमाप कसं केलं जातं हे आपण ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. ओके, तर याला आपण EEM असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे ECN. तिसरा कोणता आहे? ECN, इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क. ओके, काय आहे याचा फुल फॉर्म? इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क. आता सर्किट आणि नेटवर्क हे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण इलेक्ट्रिकलवाले असं लिहितात. सर्किटला CKT लिहितात आणि नेटवर्कला N/W. ओके, तर हे हळूहळू तुम्हाला कळेल. जसं तुम्ही सेकंड इयरमध्ये व्यवस्थित याल त्यावेळेस तुम्हाला हे कळेल. सर्किट, नेटवर्क, दॅट इज स्विचला असं लिहितो आपण, स्विच. ओके, स्विचेस, फ्युजेस वगैरे वगैरे, तसं स्विच. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क. तर याच्यामध्ये किर्चॉफ करंट लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, त्याच्यानंतर रेजिस्टन्सेस इन सिरीज, रेजिस्टन्सेस इन पॅरलर, RC सिरीज सर्किट, RC पॅरलर सर्किट, RLC सर्किट, रेझोनेटिंग सर्किट, त्याच्यानंतर पॉलिफेज सर्किट, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहेत. हे इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क. त्याच्यामध्ये थिअरम्स आहेत. पहा, खूप इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे, खूप इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. तर या सगळ्या सब्जेक्टला 100पैकी 100 मार्क तुम्हाला मिळू शकतात. 70पैकी 70 मार्क मिळवणं अवघड नाही, पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल. रोजच्या रोज दिलेला टास्क कंप्लीट करावा लागेल. ओके, आणि लास्ट आहे तुमचा FPE म्हणजे काय? फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. FPE म्हणजे काय? फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. तर हा चौथा सब्जेक्ट. याच्यानंतर परत एक सब्जेक्ट आहे बघा, EMW. कोणता? EMW. पण हा EMW जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट जो आहे हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. परंतु तुम्हाला इलेक्ट्रिक वायरिंग
कशी करावी हे जर शिकायचं असेल तर या सब्जेक्टकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, खूप महत्त्वाचा सब्जेक्ट हा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू हे 4च सब्जेक्ट आहेत आणि हे 4 सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. ओके, तर तुम्हाला हे सेमिस्टरचं माहीत समजलं. E4K मध्ये बेसिक एवढे 4च सब्जेक्ट आहेत आणि हे 4 सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. ओके, तर त्यातला हा सब्जेक्ट जो आहे तो थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, पूर्ण जवळपास थिअरी. ओके, एक दोन न्यूमरिकल आहेत. मला वाटते लोड कर्वेचरचा एक न्यूमरिकल आणि 2 न्यूमरिकल, एक लोड कर्वेचरचा आणि एक इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन, असे 2 न्यूमरिकल याच्यावर येतील. मेजरमेंटला न्यूमरिकल नाही, पण डायग्राम एक्सप्लेनेशन हां, याच्यावर एक न्यूमरिकल याचा येऊ शकतो. कशाचा? मल्टिप्लाइंग फॅक्टरचा एखादा येऊ शकतो आणि त्याच्यानंतर एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर याचा एक न्यूमरिकल येऊ शकतो किंवा 2 वॅटमीटर मेथडचा एक न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. ओके, 1-2 न्यूमरिकल. त्याच्यानंतर सर्किट अँड नेटवर्क हा पूर्ण न्यूमरिकल बेस सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच पूर्ण न्यूमरिकल बेस आहे. मग याला थेरी विचारणार नाहीत का? हो, विचारतात. थेरीसुद्धा विचारतात. जवळपास 50-50 आहे. ओके, 50% थेरी, 50% न्यूमरिकल. परंतु हा जवळपास न्यूमरिकल सब्जेक्ट आहे, पण महत्त्वाचा. त्याच्यानंतर FP याच्यात हा वेव्हफॉर्म बेस सब्जेक्ट आहे. ओके, डायग्राम वेव्हफॉर्म एक्सप्लेनेशन, डायग्राम वेव्हफॉर्म एक्सप्लेनेशन, डायग्राम वेव्हफॉर्म एक्सप्लेनेशन अशा पद्धतीचा आहे. फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिकचं फंडामेंटल. याच्यामध्ये थायरिस्टर बघणार आहेत आपण, थायरिस्टरची फॅमिली बघणार आहेत, त्याचं VI कॅरेक्टरिस्टिक बघणार आहेत, त्याच्यानंतर कंट्रोल कन्व्हर्टर बघणार आहेत, इन्व्हर्टर बघणार आहेत. ओके, आणि ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे 5 टॉपिक. प्रत्येक सब्जेक्टला 5-5 टॉपिक, प्रत्येक सब्जेक्टला. आता हे याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत. पहिले इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट आणि हायड्रो पॉवर प्लांट, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन, त्याच्यानंतर ट्रान्समिशनचा टॉपिक, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशनचा टॉपिक. तर याच्यात 5 टॉपिक आहेत, याच्यात 5 टॉपिक आहेत, याच्यात 5 टॉपिक आहेत, याच्यात 5 टॉपिक. तर ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे हे E3Kचं. अतिशय सोपं सेमिस्टर आहे, काळजी करू नका. तुम्हाला ह्या 2 सेमिस्टरमध्ये जेवढं शिकवलं त्यापेक्षा कमी आहे, पण इलेक्ट्रिकलचा पार्ट लक्षात घ्या. ओके, पण इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही E4K, 5K आणि 6K बद्दल अभ्यास करू शकता. जर तुम्हाला हे जर व्यवस्थित नाही समजलं, जसं FEE आणि UE हे समजणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं FEE राहिलंय किंवा कमजोर आहे अशा विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी परत बघायच्या. ह्या गोष्टी परत बघायच्या. बेसिक पॅरामीटर कोणते, करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, ओम्स लॉ, किर्चॉफ लॉ, हे बघायचंय. ओके, नसेल हरकत नाही, आपण त्या वेळेस क्लिअर करू. परंतु हे बेसिक माहीत असणं, थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे. उजळणी तुम्हाला तिथं आवश्यक आहे. आणि हे जर केलं तर तुम्हाला हे थर्ड सेमिस्टर सोपं जाईल. आणि हे जर झालं तर नंतर तुम्हाला 4, 5 आणि 6 सोपे जातील. ओके, समजलंय? चला, हे याचे फुल फॉर्म वगैरे लिहून घ्या पटकन. चला.